नमस्कार, आपण बघत आहोत धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क, आवाज जनतेचा। मागील काही महिन्यांपासून न्यूजपेपर संग्राम लेखणीची टीमने पाठपुरावा करत कळंबा बोडके येथील आश्रमशाळेच्या अनुदानात होत असलेल्या भ्रष्टाचाराबद्दल अनेक वृत्त प्रकाशित केले होते। त्यावर इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे कारवाई सत्र सुरू असताना याच दगडूसिंग नाईक शिक्षण प्रसारक मंडळाच्या शिष्टाचारी संस्था चालकाचा नवीन भ्रष्टाचार न्यूजपेपर संग्राम लेखणीच्या टीमने पुन्हा एकदा उघडकीस आणला आहे। दगडूसिंग नाईक शिक्षण प्रसारक मंडळाच्या शिष्टाचारी संस्था चालकाने 2016 साली जिल्हा क्रीडा कार्यालय येथे व्यायामशाळा मिळण्याकरिता रीतसर अर्ज सादर केले। त्यानुसार दगडूसिंग नाईक शिक्षण प्रसारक मंडळाच्या शिष्टाचारी मात्र एक नंबर भ्रष्टाचारी संस्था चालकास 2017 साली व्यायामशाळेची मंजुरात देण्यात आली। त्या अनुषंगाने अनुदानात मंजुरीपूर्व प्रत्यक्ष स्थळ पाहणी निरीक्षक अधिकारी यांनी संबंधित व्यायामशाळेची पाहणी करून 9,58,581 रुपयांची शासकीय अनुदानाची मंजुरात दिली। क्रीडा विभागाच्या नियमानुसार सदर व्यायामशाळेचे बांधकाम हे 2 वर्षात पूर्णत्वास नेणे बंधनकारक असते। त्या व्यतिरिक्त दगडूसिंग नाईक शिक्षण प्रसारक मंडळाचे शिष्टाचारी संस्था चालक यांनी 2017 ला मिळालेल्या शासकीय अनुदानित व्यायामशाळेचे आजपर्यंत पूर्णत्वास न नेल्यामुळे दगडूसिंग नाईक शिक्षण प्रसारक मंडळाचे शिष्टाचारी मात्र एक नंबर भ्रष्टाचारी संस्था चालकास दिनांक 5 फेब्रुवारी 2019 रोजी देण्यात आलेल्या 7 लाख रुपयांच्या शासकीय अनुदानात भ्रष्टाचार केल्याचे पुरावे तक्रारदार सरदार विष्णू राठोड यांच्या हाती लागले असून दगडूसिंग नाईक शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्था चालक यांनी संस्थेच्या नावावर केलेल्या लाखो रुपयांच्या घोटाळ्यामुळे सदर संस्थेला काळ्या यादीत समाविष्ट करा व संबंधित संस्था चालकावर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करा अशा रीतसर तक्रार करणार असल्याचे समजले आहे। धुमाकूळ महाराष्ट्र टीव्ही न्यूज चॅनल साठी वाशिम जिल्हा प्रतिनिधी दिलीप अवगण पाटील, वाशिम। आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूजला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।